सायली खाडे 9 वर्षाची मुलगी तिचा सिव्हिअर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झालेला होता. रस्त्याच्या ग्रामस्थांनी आपल्याला एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आमचे मामा आल्यानंतर डॉक्टर अभिजित माने यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी संडे असल्यामुळे सर घरीच होते. सर एक जेवत असताना आपल्या केसची दखल घेत सरांनी पेशंट आपल्या हॉस्पिटलला आणून नमस्कार, मी डॉक्टर अभिजित माने. मी माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत आहे. आज आपण एका आपल्या छोट्या रुग्णाची आणि त्यांच्या पालकांची ट्रीटमेंट नंतरचा अनुभव जाणून घेणार आहोत. तर या छोट्या मुलीला सेगमेंटल कंपाऊंड टिबिया फिबुला फ्रॅक्चर हा आजार झालेला होता. तर त्यांच्या उपचारानंतरचा प्रवास आणि आता सध्याची प्रकृती ह्याबद्दलचा आपण संवाद त्यांच्याशी साधून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या मुलीला कशी दुखापत झालेली होती आणि कोणती दुखापत झालेली होती ती जरा सांगा. माझं नाव दादासू खाडे. आमचा टू व्हीलरवरून ॲक्सिडेंट झाला होता आणि माझी मुलगी सायली हिच्या पायाला जास्त लागलेलं होतं. 2 ठिकाणी मोठी जखम झालेली. मुलीला फ्रॅक्चर झालेला. पायाच्या गोट्याला व नडकीला फार मोठी जखम झाली होती. दुखापत झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय केलं? रस्त्याच्या ग्रामस्थांनी आपल्याला एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांना तिथे गेल्यानंतर मुलीला बघितल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी आपल्याला असं सांगितलं होतं की त्या मुलगीचं इमिजिएटली ऑपरेशन करावं लागेल. मुलीला एक्सरा काढल्यानंतर समजले की पूर्ण पाय फ्रॅक्चर आहे आणि पोरगीची पल्स चालत नाही. मग ती पल्ससाठी ऑपरेशन करावं लागेल. इमिजिएटली ऑपरेशन करावं लागेल. 1,20,000 रुपये तुम्हाला भरावं लागतील. मग तुम्ही आमच्या रुग्णालयात यायचा निर्णय कसा काय घेतला? डॉक्टरांनी खर्च सांगितल्यानंतर आपल्याला मी स्वतः मामाला आमच्या फोन केला. तर मला बोलले की तिथे तुम्ही थांबा, मी आल्यानंतर बघतो. तोपर्यंत ज्या मोठ्या हॉस्पिटलला गेलेले त्यांनी फक्त आपल्याला एक सलाईन सिरीज दिलेली. त्यांनी पेशंट चिठ्ठी दिलेली की तुम्ही पैसे जर भरू नाही शकत तर तुम्ही पेशंट इथून घेऊन जाऊ शकता. आमचे मामा आल्यानंतर डॉक्टर अभिजित माने यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सर घरी होते आणि त्या दिवशी संडे होता. आम्ही घरी जाऊन सरांशी संपर्क साधला. सर एक जेवत असताना आपली इमर्जन्सी केस आहे हे ऐकताच सरांनी जेवतेला ताट सोडून आपल्या केसची दखल घेत सरांच्या हॉस्पिटलमध्ये माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर इथे आपण शिफ्ट केली. शिफ्ट केल्यानंतर सरांच्या सल्ल्यानुसार आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. CT केल्यानंतर की सरांना जे सर सांगतील त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट केली. त्या मुलगीला ऑपरेशन न करता ओनली नुसतं टाके, ड्रेसिंग आणि गोळ्या औषधे याच्यावर आपण ती मुलगीला कव्हर केलेला आहे. तुमच्या मुलीच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान तुम्हाला हॉस्पिटलच्या बाबतीत किंवा डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जास्त दिलासा देणारी गोष्ट कुठली वाटली? ज्या मोठ्या दवाखान्यात आपल्याला 1,20,000 रुपये सांगितले होते तेच माने केअर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपल्याला त्यांच्या कितीतरी पटीने कमी खर्च आलेला आहे. आणि इथे जे स्टाफ आहे तो स्टाफ असा आहे की बाबा हे सगळे जे पेशंट आहे ते पेशंट न समजता बाबा हे आपल्या घरातली माणसं आहेत. त्या हिशोबाने इथले ट्रीटमेंट होते. इतर पेशंटना तुम्ही काय सांगाल? माने केअर हॉस्पिटलचा सल्ला घेऊन सरांशी संपर्क साधून योग्य ते निर्णय घ्यावा असा मी सल्ला देईन.